त्याच्यानंतर नेक्स्ट काय मेकॅनिझम ऑफ एस एन रिॲक्शन. मग आता मेकॅनिझममध्ये काय सांगितलेलं आहे, हॅलोजन ॲटम इन अल्काइल हॅलाइड इज कॉल्ड, काय म्हणतात नेहमी, सेकंड ऑर्डर. म्हणजेच इथं काय सांगतो, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल. म्हणजे CH3 टाइम्स, हे कसं लिहितात CBr, आणि CH3 3 टाइम्स म्हणजेच हे जे लिहिलेलं आहे ते त्या ह्या पद्धतीने आपण लिहितो, किंवा असं लिहिलं तरी चालतं, पण रिॲक्शनमध्ये अशा पद्धतीने दाखवा. मग नंतर काय सांगितलेलं आहे, इट इज कॉल्ड, काय म्हणतो आपण त्याला, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर. युनि म्हणजे काय, सिंगल, आणि बायमॉलिक्युलर म्हणजे काय, डबल. म्हणजे हा फक्त एका मॉलिक्युलवरती डिपेंड आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. कधी कधी विचारतात व्हाय इट इज ऑल्सो कॉल्ड, काय म्हणतात SN1 मेकॅनिझमला, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. पण नेहमी लक्षात ठेवा SN1मध्ये सबस्ट्रेट कुठला घ्यायचा, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. मग नंतर काय सांगितले, ॲक्च्युअल मेकॅनिझम कसं होतं SN1, काय सांगितले, इट कॅन बी सीन in this reaction that concentration of only substrate appears in rate equation. Concentration of nucleophile does not influence रिॲक्शन रेट. म्हणजे हा फक्त ओनली कोण दिसतं आपल्याला, सबस्ट्रेट, पण आपल्याला त्याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल आपल्याला डज नॉट इन्फ्लुएन्स, म्हणजे रेट वाढू शकत नाही. पण अदर वर्ड काय सांगू शकतो, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिॲक्ट विथ हायड्रॉक्साईड आयन बाय, किती स्टेपमध्ये होतं हे, 2 स्टेप मेकॅनिझम होतं. पण SN2 कितीमध्ये होत होता, सिंगल स्टेप, ओनली स्लो स्टेपमध्ये होते, आणि ट्रान्झिशन स्टेट भेटत होते, तिथे इंटरमिजिएट भेटत नव्हता. मग इन स्लो स्टेप CX बॉन्ड काय होतो, फर्स्ट स्टेप कुठली आहे, स्लो स्टेप, CX बॉन्ड अल्काइल जो हॅलाइड ग्रुप जो आहे, कार्बन हॅलाइड ग्रुप बॉन्ड, तो काय होतो, इन सबस्ट्रेट अंडरगोज हेटेरोलायसिस. हेटेरो म्हणजे काय, हेटेरो मीन्स डिफरंट, लायसिस मीन्स ब्रेकिंग, डिफरंट ब्रेकिंग होते. डिफरंट म्हणजे काय, हा जो BR आहे तो डिफरंट आहे, आणि हा टर्शरी ब्युटाइल ग्रुप पण कसा आहे, डिफरंट आहे. मग हे डिफरंट होत असलेलं हेटेरोलायसिस होत असताना, म्हणजे तुम्ही शिकलेलं आहे 11वीला होमोलॅटिक फिशन, हेटेरोलॅटिक, त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्यावेळेस तुम्हाला काय भेटतो, एक कॅटायन, कार्बोकॅटायन भेटतो. कार्बोकॅटायन म्हणजे काय, कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, आणि हे टाईप्स ऑफ इंटरमिजिएट, कुठले कुठले इंटरमिजिएट असतात, कार्बोकॅटायन, कार्बेनियन, फ्री रॅडिकल, हे काय सगळे इंटरमिजिएट आहे. मग आता इंटरमिजिएट जो मिळालेला आहे तो काय भेटतो आहे, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, कारण हा इलेक्ट्रॉन दिलं ब्रोमिनकडे गेले, म्हणजे सपोज हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड, हा किती इलेक्ट्रॉनने बनलेला आहे, 2, एक इलेक्ट्रॉन कार्बन आणि एक इलेक्ट्रॉन कशाचा, ब्रोमिनचा. मग हा जो बॉन्ड बनलेला आहे, मग काय होतं, तो एक इलेक्ट्रॉन हा काय करतो, हे कार्बनचं इलेक्ट्रॉन हे ब्रोमिनला देऊन टाकतो, आणि मग ब्रोमिनवरती चार्ज काय येतो, निगेटिव्ह चार्ज, आणि कार्बन इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह. मग अशा टाईप पद्धतीने स्ट्रक्चर भेटतं आहे, म्हणजे 120 बॉन्ड अँगल आणि ट्रायगोनल प्लेनस जॉमेट्री असते याची. मग हा सेकंड स्टेप काय सांगतो आपण, ही फास्ट स्टेप असते बघा. फास्ट म्हणजे इथं काय केलं जातं, हा न्यूक्लिओफाईल अटॅक केला होतो, पण तो अटॅक आपण आयदर फ्रंट साईडला करू शकतो किंवा बॅक साईडला करू शकतो. का, कारण प्लेनर जॉमेट्री आहे, म्हणजे तुम्ही कुठेही बघा इक्विडिस्टन्समध्ये तुम्ही अटॅच करू शकता. म्हणजे पण तुम्ही SN2मध्ये फक्त बॅक साईड अटॅक पॉसिबल होता, पण इथं कुठला अटॅक पॉसिबल आहे, बोथ फ्रंट ॲज वेल ॲज बॅक साईड अटॅक. पण आपण इथं दाखवताना फ्रंट साईडला दाखवलेला आहे. म्हणजे हा OH जो ग्रुप आहे तो कुठे अटॅक करतो आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट कार्बनवरती, म्हणजे न्यूक्लिओफाईल अटॅक करतो. त्यावेळेस काय प्रॉडक्ट भेटन, CH3 किती टाइम्स, 3 टाइम्स, हा एक कार्बन, आणि कोण अटॅच झाला, OH, काय भेटला आपल्याला प्रॉडक्ट, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. राहील लक्षात. मेकॅनिझम SN2 सारखंच आहे, फक्त SN2मध्ये सिंगल स्टेप आहे, आणि SN1मध्ये किती स्टेप आहेत, 2 स्टेपमध्ये मेकॅनिझम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे, सायलेंट फीचर्स, त्याचे वैशिष्ट्य काय काय, आत्ताच झालेले आहेत आपले. 2 स्टेप मेकॅनिझम आहे. हे मेकॅनिझम कसं आहे, 2 स्टेप, म्हणजे स्लो स्टेप कुठली आहे, CX बॉन्ड ब्रेक, आणि काय तयार होतं, इंटरमिजिएट तयार होतं. आणि सेकंड स्टेप कुठली आहे, फास्ट मिथाइल अल्कोहोल प्रिपरेशन, म्हणजे न्यूक्लिओफाईल अटॅक. नंतर सेकंड काय करतो आपण, हेटेरोलायसिस करतो. मग हेटेरोलायसिस कशी आहे, रिव्हर्सिबल आहे. 2 फॉर्म काय भेटतो आपल्याला, प्लेनर कार्बोकॅटायन काय एक इंटरमिजिएट भेटतो. नंतर काय सांगितले, अटॅक ऑन न्यूक्लिओफाईल कुठं करतो, इंटरमिजिएट इन द फास्ट सेकंड फॉर्म ऑफ द प्रॉडक्ट, म्हणजे सेकंड स्टेपमध्ये काय भेटतं आपल्याला, त्याच्यामध्ये तुम्ही न्यूक्लिओफाईल अटॅक करता, पण ती जी स्टेप आहे ती कशी असते, फास्ट असते. मग नंतर काय सांगितलं, SN1 रिॲक्शन इज कॅरिड आउट ॲट कायरल कार्बन
इन ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्ट्रेट. हा कशावरती कायरल कार्बनवरती जर अटॅक केला तर काय सांगितलेलं आहे, प्रॉडक्ट फॉर्म इज नियरली कसा असतो, रेसमिक. रेसमिक म्हणजे काय, रिटेन्शन इन कन्फ्युगरेशन. रिटेन्शन म्हणजेच काय सांगतो, जशी मूळ प्रतिमा आहे तशीच. जसं तुम्ही ग्लास जर आरशात बघितलं तर मिरर इमेज आहे तशीच दिसते का, आपल्याला वेगळी दिसते. जर हँड जर बघितलं मिररमध्ये तो आपल्याला वेगळा दिसतो, म्हणजे इन्व्हर्ट उलटी प्रतिमा दिसते. पण इथं जशी आहे तशी म्हणजे सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज भेटते. पण जर तुम्ही हे घेतले SN2 मेकॅनिझम तर तिथं कसले भेटते, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज असते. म्हणजे रेसिमिक म्हणजे रिटेन्शन, आहे तशीच प्रतिमा भेटते. म्हणजे आपल्याला बघा ह्याच्यामध्ये जर तुम्ही मेकॅनिझममध्ये बघितलं तर CS3 टाइम्स CBr, BRच्याच बाजूला काय कोण जोडला आहे, OH. पण मागच्या जर स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर OH कुठं होता, बॅक साईडला होता. पण इथं कुठं टाकलं आहे आपण, फ्रंट साईडला टाकलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा इथं काय केलेलं आहे, जे आहे म्हणजे दिस इंडिकेट दॅट SN1 रिॲक्शन प्रोसेड्स मेनली विथ काय, कशी प्रोसेड होते, रेसिमायझेशन. दिस मीन्स बोथ इन द इनन्शोमर ऑफ प्रोडक्ट आर फॉर्म इन ऑलमोस्ट कसा तयार होतो, इक्वल अमाऊंटमध्ये तयार होतो. त्याच्यानंतर रेसिमिक म्हणजेच आपण सांगितले होते डेफिनेशन, वेन इक्विमोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कसले असतात, डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओलर रोटेटरी मिक्सचर काय केले जातात, मिक्स केले जातात, त्याला रेसिमिक मिक्सचर म्हणतो. मग रेसमायझेशन इन SN1 रिॲक्शन इज रिझल्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ काय भेटतं, प्लेनर कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. न्यूक्लिओफाइल कॅन अटॅक प्लेनर कार्बोकॅटायन फ्रॉम आयदर साइड विच रिझल्ट फॉर्मेशन ऑफ बोथ इनॅन्शोमर ऑफ प्रोडक्ट. आयदर साईड म्हणजे आयदर फ्रंट साईड किंवा बॅक साईडला तयार होतं, म्हणजे आपल्याला इनॅन्शोमर प्रोडक्ट तयार होतं. अशा पद्धतीने थोडक्यात ह्याचे सायलेंट फीचर्सवरून तुम्ही डिफरन्स वगैरे लिहू शकता. बघा नेक्स्ट कधी एक्झामला क्वेश्चन विचारतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन SN2 मेकॅनिझम आणि SN1. आत्ताच सांगितल्याप्रमाणे बघा फर्स्ट जो डिफरन्स आहे तो काय सांगू शकता, SN2मध्ये कायनेटिक्स काय सांगतो आपण, सेकंड ऑर्डर. इथं 2 लिहिलेले आहे म्हणजे बायोमॉलिक्युलर म्हणजे ती कुठली, सेकंड ऑर्डर. म्हणजे बाय मीन्स 2 मॉलिक्युलरवरती डिपेंड आहे. आणि इथं कशावरती, युनिमॉलिक्युलर सिंगल म्हणजे ऑर्डर कुठली आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठली आहे, मॉलिक्युलरिटी म्हणजे काय, जर आपण 2 लिहितो आहे म्हणजे कुठले मॉलिक्युलर आहे, बायोमॉलिक्युलर. तर 1 आहे म्हणून काय म्हणतात, युनिमॉलिक्युलर. नंतर नंबर ऑफ स्टेप्स, किती स्टेपमध्ये होते SN2, फक्त 1 स्टेप म्हणजे ट्रान्झिशन स्टेट फॉर्मेशन. आणि हे 2 स्टेपमध्ये, एक स्लो स्टेप आणि एक फास्ट स्टेप. नंतर बॉन्ड मेकिंग आणि बॉन्ड फॉर्मिंग जे काय ब्रेकिंग वगैरे हे SN2मध्ये कसं होतं, सायमल्टेनियस. पण इथं कसं होतं, फर्स्ट बॉन्ड इन रिॲक्टंट ब्रेक होतो, नंतर काय करतो, न्यू बॉन्ड प्रोडक्ट फॉर्म तयार होतो. मग नंतर ट्रान्झिशन स्टेट, ह्याच्यामध्ये ट्रान्झिशन स्टेट कशी SN2मध्ये 1 स्टेप आहे. पण ह्याच्यामध्ये 2 स्टेप असल्यामुळं जर 1 स्टेप असेल तर एकच ट्रान्झिशन स्टेट दिसते, जर 2 स्टेप मेकॅनिझम असेल तर 2 ट्रान्झिशन स्टेट दिसतात. मग डायरेक्शन ऑफ अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल, कुठल्या साईडने अटॅक करतो SN2मध्ये, ओनली बॅक साईडने करतो. पण हे SN1मध्ये कुठं करतो, आपण आता सांगितलं होतं रेसिमायझेशन म्हणजे इन्व्हर्जन कन्फ्युगरेशन रिटेन्शन भेटते, म्हणजे कुठं करू शकतो तो, बॅक साईड ॲज वेल ॲज फ्रंट साईड अटॅक करू शकतो. नंतर स्टेरिओकेमिस्ट्री कशी, ह्याची इन्व्हर्जन आहे, पण ह्यांची कशी रेसमायझेशन किंवा रिटेन्शन म्हणतो आपण, म्हणजे इफ सबस्ट्रेट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह असेल तर. नंतर पुढे काय सांगितले, टाईप ऑफ सबस्ट्रेट. अगोदर मिथाईल ब्रोमाइड हा कसा आहे, प्रायमरी सबस्ट्रेट आहे. पण जर तुम्ही प्रायमरी का म्हणतो, कारण एकच कार्बनला जोडलेला हॅलोजन आहे. पण नंतर तुम्ही जर बघितलं तर SN1मध्ये हा टर्शियरी ब्युटाईल ब्रोमाइड घेतो, म्हणजे कसला झाला, हा टर्शियरी सबस्ट्रेट मेजर असतो प्रॉडक्ट. पण लक्षात ठेवा जर तुम्ही सेकंडरी जर सबस्ट्रेट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही SN1ही रिॲक्शन करू शकता आणि SN2ही करू शकता. पण मेजर लक्षात ठेवायचं, SN1मध्ये टर्शियरी सबस्ट्रेट लागतो आणि SN2मध्ये कोण लागतो, प्रायमरी. तरच ती रिॲक्शन पॉसिबल आहे. मग पॉलॅरिटी ऑफ सॉल्वंट कसं पाहिजे, ह्याच्यामध्ये नॉन पोलर पाहिजे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कसा पाहिजे, पोलर सॉल्वंट पाहिजे. नंतर ह्याच्यामध्ये हे न्यूक्लिओफाइल कसा पाहिजे, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल फेवरेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये वीक न्यूक्लिओफाइल, कारण टर्शियरी ब्युटाईल ब्रोमाइड हा एक्झॅक्टलीच कसं आहे, रिॲक्टिव्ह आहे. नंतर काय सांगितलं आहे आपल्याला, SN1मध्ये इंटरमिजिएट भेटत होता, कुठला भेटत होता, कार्बोकॅटायन भेटत होता. पण ह्याच्यामध्ये काय भेटतो का, नाही, म्हणजे नो इंटरमिजिएट, ते ट्रान्झिशन स्टेट भेटते. अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात कुठलेही 5-6 पॉईंट लक्षात ठेवा. एक्झामला 2 ते 3 मार्क्ससाठी क्वेश्चन पडतो, डिफरन्स बिटवीन SN2 मेकॅनिझम आणि SN1. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चर. व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण त्याच्या नोट्स वगैरे याच्या जसं आहे त्या व्हिडिओमध्ये तशा लिहिले तरी चालते. थँक्यू.